कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल काय चाललंय तुझं? मा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तू लवकर आवडत का नाहीयेस ग? आम्ही लवकरच आवरले वेळेत, तूच आधीच आवरून बसलाय सकाळी सकाळी। पहाटेपासून जागायच बाळा तू। मग मा, आज दिवस पण स्पेशल आहे ना, आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज सगळा वेळ माझ्या फॅमिली सोबत घालवायचा मला। हो बाळा, पण कसं आहे, आपण पुरुष मंडळी, आपल्याला आवरायला जास्त वेळ लागत नाही। आंघोळ केली, कपडे चढवली की झालं काम। तसं यांचं नसतं, तुझ्या मला वेळ लागतो बाबा। एक मिनिट अर्जुन, मी तयार आहे। अगं मी आपलं असंच जनरल मध्ये बोललो जस्ट। पण मा, ठीक आहे तो एक सांगू का, तू व्यवस्थित आहे म्हणून तुला आवडायची मग गरज आहे, अशी छान दिसते। पण अशीच आवडली होती। अर्जुन अमोल आगाऊ झाला था तुम्ही। बरं आता मी तयार आहे, चला लवकर खाली चला। अमोल काय झालं मा? बाळा, माझ्याकडून आणि बाबाकडून तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम। थँक्यू मा, माझ्याकडून पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आता ही दिवाळी ना एकदम जल्लोषात, एकदम जोरात साजरी करायची आपण। आपल्याला ही दिवाळी माझ्या लक्षात यावी अशी बनवायची आहे आणि आपण खूप 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 रमेश बनवायच्या, म्हणजे नंतर मी ए अमोल, मी तुला काय सांगितलंय, परत परत असं बोलायचं नाही। आणि हे बघ, आम्ही दोघं जण तुला काही होऊ देणार नाहीये। पण मा, पण नाही बिन नाही, अजिबात काय बोलायचं नाही। तुला काय होणार नाही, आम्ही दोघं तुला कुठंच जाऊन देणार नाही। आणि तू आता काय म्हणलं होता की आजचा दिवस स्पेशल आहे, अशा स्पेशल दिवशी असलं काहीतरी बडबड करायची गरज आहे का? हाय बाबा। मग आणि अमोल, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, पर्यायाने आपल्या नवीन प्रवासाचा सुद्धा पहिला दिवस आहे बाळा। यस मा, मी पण खूप हॅपी आहे। आज आपण दुपारनंतर हॉस्पिटलमध्ये जाऊया। पुढच्या ट्रीटमेंटचं नेमकं काय करायचं ना, ते सगळं विचारून घेऊ आपण डॉक्टरांना, आणि मग कामाला सुरुवात करू। काय? यस मा। आणि तू 86चा स्ट्रॉंग सिम्बा आहेस, एकदम ठणठणीत बरा होणार आहे। यस बाबा। पण बाबा, आज मग सगळ्यांना भेटायचं, चला लवकर। बर चला चला, तुला गडबड कसली झाली ना ते कळलंय मला, फटाकडे उडवायचे असतील, चला। मोना, अगं हे काय करत बसलीस तू? मी आज फराळाची ताटं करून ठेवले, तेवढी घेऊन ये पटकन। अमोल येईलच आता खाली। हो मिळालेच। बाबा, ह्या वर्षी दिवाळीला मी लय काय काय करायचं ठरवलंय। लक्ष्मीपूजनापासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत जोरात दिवाळी साजरी करू आपण। एकदम बराबर आहे। अरे अमोलची आपल्या संग ही पहिली दिवाळी आहे रे, त्यामुळे सगळे रीतिरिवाज त्याला माहिती व्हायलाच पाहिजेत। अहो विनायकराव, तुम्हाला वाटतंय का त्याला आपले रीतिरिवाज माहित नसतील म्हणून? आतापर्यंत आपल्याला प्रश्न विचारून विचारून सगळं काढून घेतलं असेल त्यानं। हे एकदम बराबर आहे बरं का बापू तुमचं। बापू आजोबा बापू आजोबा, तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी। अरे अमोल, या ठिकाणी आम्हा सगळ्यांकडून तुला हॅपी दिवाळी। या बात आहे भांजे, कसला राडा दिसतोय बघा माझा बादचा। कृपया मामा, आणि मग आपण राधा दिसतो रे। हा, पण छोटे सरकार, तुम्ही खरंच खूप छान दिसताय, आणि हे टी शर्ट, जीन्स, जॅकेट खूपच भारी दिसतंय। मोमा, अगं मी बारीक दिसतोय, तरी पण आज कुणीतरी दिप्या मामाची आवडीची साडी नेसली। ए आगाऊ, आज आम्ही उठायच्या आधीच साहेब रेडी आवरून, आणि मग आम्ही उठल्यानंतर आम्हाला मदत करत होता आवरायला। हा अर्जुन, बरोबर आहे त्याचं। अरे दिवाळीची सुरुवात अशी पहाटेपासूनच होते ना। पण बापू, आता आपण काय करायचं? अरे अमोल, मी सगळी तयारी करून ठेवली। हे बघ, रांगोळी आणि पंत्या पण काढून ठेवलेत बाहेर। आज वसुबारस आहे ना, चला सगळ्यांनी मिळून घराच्या तिथं पंत्यांनी घर सजवून टाक। हो बापू, मी लगेच पंत्या लावायला घेते। हा, आणि मी रांगोळी काढून घेते। दिदे, आज गायची पूजा करायची असते ना? हो बाळा, मी लगेच जाऊन गाय घेऊन येतो। थांब मामा, अरे तू एकटा काय जातोयस? एक काम कर, तू मोठ्या बाबांना घेऊन जा। म्हणजे
म्हणजे तुम्ही पटापट काय आणताल ना. अरे अमोल, मी एकटा जातो की, एवढ्या एवढ्याशा कामाला दोघं जण कशाला ना. नाही मामा, आजची सगळी कामं मी करून घेणार आहे. मा, मुमा, मुतीमा, तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलाय? मी तुम्हाला रांगोळी काढायला सांगितली होती ना. तुम्ही पटापट दिवे लावा आणि रांगोळी काढा. कदम, आज काय करणार बरं का कुणाचं. मामा आणि मोठी बाबा, जाय ना तुम्ही लवकर. अमोल, अरे आता ह्या कामाला एक जण बाद झाला, मी काय करतो, घरी थांबतो आणि बाकीची तयारी करतो. सर जात्याला नेतील घेऊन. दिप्या, अरे दिदे, आज सण आहे, घरात शांतता पाहिजे मला. अरे मामा, अमोल बाळा, असू दे, मी जाईन एकटा आणि येईन घेऊन. ओके बाबा, ठीक आहे. मुमा, अगं तू मला आणि मोठी मला घेऊन रांगोळी काढ आणि मामा तू दारामध्ये पाणी शिपरून दे त्याला. चला चला चल ये. मोमा गेली, मोठी मा गेली, मा गेली, दिपे मामा गेला. सगळ्यांना कामं सांगितली. इथं बाप्पू बसलेत, आजोबा बसलेत, मी इथं बसलोय, तू इथं बसला. आपण काय काम करायचं? खूप मोठी जबाबदारी. जबाबदारी काय आहे? सांगू का? एवढा फराळ संपवायचा आपल्याला. फराळ संपवायचा आहे. मोना, घे काढ रांगोळी. अहो वंस, मी नाही. अहो तुम्ही खरंच खूप छान रांगोळी काढता. म्हणजे मी फोटोज बघितले आणि आता पण ना तुम्हीच रांगोळी काढा, आम्ही दोघी तुम्हाला मदत करतो ना. अगं अपर्णा, तूच काढ रांगोळी. अगं मला खरंच माहिती नव्हतं की तू इतकी छान रांगोळी काढतेस. बरं ठीक आहे, मी काढते, पण मला मदत तर कर. हे घे, इथून आखायला सुरुवात करा. असं अहो वंस, एवढी मोठी रांगोळी. मोना, सण पण मोठा आहे ना. मोना, अगं बरोबर आहे अपर्णाचं. दारातल्या रांगोळीवरनं लोकांना कळायला पाहिजे की आज नेमकं काय येते. चला काढायला सुरुवात करूया. काय सावकाश. किती आहे रांगोळी? अरे बाळा, इतक्यात कशी होईल रांगोळी? अहो छोटे सरकार, एकदा का रांगोळी पूर्ण झाली ना, मग तुम्ही बघा रांगोळी कशी दिसते. यस मम्मा. पण मोठी मा, तू हे काय करतेस? अरे बाळा, मी पंत्या तयार करतेय. म्हणजे ह्या पंत्यांना रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीत ठेवायच्या. मग रांगोळी खूप छान दिसते. यस, आपल्या घरात असं दिसायला पाहिजे की सगळ्या लोकांनी टुकमुकून बघायला पाहिजे. तुम्ही सर्वांनी खूप भारी प्लॅन केलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.